माझ्यासोबत माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आहेत. नवले सर, विधानसभेची तयारी सुरू आहे. आज दहा मतदारसंघ तुमचं फिरणं झालंय अशी माहिती आहे. नमस्कार. हो, बीड विधानसभा मतदारसंघाची पूर्ण तयारी झालेली आहे. जवळपास मतदारसंघातल्या 75% पेक्षा जास्त गावांना भेटी देऊन झालेल्या आहेत आणि विधानसभेची निवडणूक लढवायची हा संकल्प आम्ही केलेला आहे. त्यामुळे मात्र ज्यावेळेस शिंदे सरकारमधून शिंदेच्या गटातून बाहेर पडला, अपेक्षा आहे बीडकरांची की आता नवले सर कुठं जाणार? जाण्या येण्याचा विषयच येत नाही. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची हा मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला संकल्प आहे. त्यामुळे कशी लढवायची, कोणत्या बॅनर खाली लढवायची, हा निर्णय योग्य वेळी घेऊ. पण निवडणूक लढवायची हे मात्र ठाम. कोण आव्हानात्मक असं वाटतं? क्षीरसागर कुटुंब आव्हानात्मक आहे का ज्योती विनायक मेटे आव्हान वाटतं? नाही, मतदार ठरवतील कोण आव्हानात्मक आहे ते. मतदार लोकशाहीमध्ये राजा आहे आणि हा राजा ज्याला कौल देईल तो श्रेष्ठ. त्यामुळे मला अशा अपेक्षा आहे की मतदार मला कौल देईल आणि बीड मतदारसंघातला मतदार हा अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहे. 62,000पेक्षा जास्त मतं लोकसभेला मताधिक्य हे बजरंग सोनवणे बाप्पा यांना मिळालेलं आहे. त्यामुळे बीड मतदारसंघ हा अतिशय बुद्धिमान आणि चाणाक्ष लोकांचा मतदारसंघ आहे. तुम्ही तुमच्यावर म्हणजे कसा विश्वास ठेवाल तुम्ही? काय नेमकं तुमच्याकडे विकासाचे गणित आहेत, सूत्र आहेत की जनता तुमच्या पाठीशी राहील? नाही, एक तर मी बीड मतदारसंघामधून 2 वेळेस विधानसभेमध्ये गेलेलो आहे. त्या काळामध्ये आम्ही केलेली विकास कामे, त्यानंतर 2008 ते 14 या काळामध्ये मी विधान परिषदेमध्ये होतो. त्याही काळामध्ये बीड मतदारसंघामध्ये केलेला विकास, कार्यकर्त्यांशी असणारा संपर्क आणि भविष्यामध्ये येऊ घातलेली काही विकासाची प्रकल्प आहेत, तर ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत. आणि त्यामुळं जनतेला मी विश्वास देऊ इच्छितो की या अगोदर जी विकास प्रकल्प आम्ही राबवलेली आहे, मग जिल्हा क्रीडा संकुल असेल, सिव्हिल हॉस्पिटल अद्ययावत करणं असेल, बीड शहराची पाणी पुरवठा योजना असेल, या सगळ्या प्रकल्पांना माझ्या काळामध्ये मंजुरी देऊन ती कार्यरत झालेली आहे. त्यामुळे अशी अनेक ग्रामीण भागामधली प्रकल्प आहेत की जी माझ्या काळामध्ये पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये स्टोरेज टँक आहे, मध्यम प्रकल्प आहेत, पाणी पुरवठा योजना आहे, ग्रामीण भागामधल्या शाळेपासून ते रस्त्यापर्यंत प्राथमिक ज्या सुविधा आहेत. मात्र नवले सर, लोकसभा जर निवडणूक पाहिली तर ते विकासावर नाही तर एका विशिष्ट एका जातीवरती झाली. आता विधानसभेला लोक विकासाचं समीकरण पाहतील असं वाटतं? नाही, सगळी समीकरणं लोक पाहतात. जातीची समीकरणं जुळवतात आणि त्यासोबत विकासाचा दृष्टिकोन या व्यक्तीला आहे का, हाही विचार मतदार करतात. त्यामुळे सगळी समीकरणं या विधानसभेमध्ये जुळून येतील आणि आम्हाला उजवा कौल मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. जरांगे फॅक्टर तुमच्यासोबत राहील अशी अपेक्षा आहे? नाही, जरांगे फॅक्टर हा अतिशय इफेक्टिव्ह राहणार आहे. हा कोणासोबत राहणार हा जरांगे पाटलांचा निर्णय आहे आणि आमच्यासारख्यांची अशीच विनंती राहील की जरांगे पाटलांनी आम्हाला कौल द्यावा. पण हा अधिकार पूर्ण जरांगे पाटलांचा आहे. ते कोणाला कौल देतील याविषयी मी भाष्य करणं चुकीचं ठरेल. गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागर कुटुंब राजकारणात आहे. मात्र पहिल्यांदाच 2 सख्खे चुलत भावंड आणि एक काका हे तिघही विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. याचा तुम्हाला फायदा होईल? नाही, क्षीरसागरांचे हे 3च नव्हे, तर उरलेले जे काही त्यांची भावंड आहेत ती पण आमदार आणि खासदार होऊ इच्छितात. त्यामुळं लोकप्रतिनिधींची जी अपेक्षा, त्यांच्या घरामध्ये गृहीत धरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळं बीड मतदारसंघाची जनता आता ठरवणार आहे
की क्षीरसागरांना कुठे पाठवायचं ते. त्यामुळे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये क्षीरसागर मुक्त विधानसभा असं चित्र दिसेल. योगेश क्षीरसागरांनी एक गंभीर आरोप केला की माझे भाऊ आमदार संदीप क्षीरसागर हे चिरीमिरी घेतात, ठेकेदारांसोबत नीट वागत नाहीयेत, त्यामुळे सगळे लोक जे आहेत समस्यानं त्यांच्या ग्रासलेले आहेत, असं त्यांनी आरोप केला. आता हे आरोप त्यांच्याच कुटुंबातून झाले हे बरं झालं. आमच्यासारख्याने हे आरोप केले असते तर लोक म्हटले असते की तुम्ही पारंपरिक त्याचे विरोधक आहात. त्यामुळे ज्या अर्थी ते त्यांच्यावरती आरोप करतायत त्या अर्थी त्यांच्याकडे काही पुरावे असतील, योग्य वेळी त्यांनी ते पुरावे द्यावेत असा मी त्यांना आग्रह करेल. म्हणजे हा जयद्रथ हा सूर्य हे चित्र स्पष्ट होईल. सध्याचं समीकरण पाहता लोक मला निवडून देतील असा दावा जयदत्त क्षीरसागरांनी केला होता. काय आहे, लोकशाही आहे. प्रत्येक जण हाच दावा करतो की मी निवडून येऊ शकेल. लोकसभेला किती उमेदवार होते? जवळपास 40-42 उमेदवार होते. तो प्रत्येक जण हेच दावा करत होता की मी निवडून येईल म्हणून. प्रामुख्यानं दोघांमध्ये लढत झाली. दोन्ही जे उमेदवार होते ते हाच दावा करत होते की आम्ही निवडून येऊ. त्यामुळं जयदत्त क्षीरसागर जर असं म्हणत असतील तर त्यामध्ये अप्रस्तुत काय आहे? त्यांनी अपेक्षा धरणं या त्यांच्या दृष्टीने ते योग्य आहे, परंतु ती अपेक्षा या निवडणुकीमध्ये जनता फोल ठरवेल. कारण मागच्या निवडणुकीमध्येच त्यांचा जनतेनं पराभव केलेला आहे. त्यामुळं आता मधल्या काळामध्ये असं काय घडलं की जनतेने त्यांचा स्वीकार करावा? ज्योती मेटे या देखील उत्सुक आहेत विधानसभेसाठी. नाही, ताईविषयी मला काही माहिती नाही. त्या निवडणूक लढवणार आहेत की नाही याविषयी मी अनभिज्ञ आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की जिल्ह्यामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत त्यापैकी महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बीड आहे, परळी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, बीड हे सेंटर आहे, जिल्ह्याचं केंद्रस्थान आहे. त्यामुळे ते जे बोलले ते बरोबर आहे. परळी एक कोपरा आहे, बीड मध्यवर्ती ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून बीड मतदारसंघ अतिशय महत्वाचा आहे. आणि या महत्वाच्या मतदारसंघामध्ये मी 2 वेळेस अधिकृतपणे लोकांमधून विधानसभेमध्ये गेलेलो आहे. त्यामुळे लोकांना माझा अनुभव आहे आणि मला विश्वास आहे की लोक मला पोचपावती देतील. नक्कीच लोक मला पोचपावती देतील. माझा 2 वेळा याच लोकांनी विजयी केलेला आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असेल, असं प्राध्यापक सुरेश नवले सांगताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.